तुकोबांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाची वाटचाली द्वैत तत्वज्ञानाकडून अद्वैताकडे, अद्वैताकडून चिदविलास भक्ती किंवा कल्पित द्वैत किंवा ज्ञानोत्तर भक्तीकडे कसे झाले? याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मूळ ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरू होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस अद्वैताची मांडणी केलेली आहे, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अद्वैत असन चिद्विलासन याची मांडणी ज्ञानोबांनी केलेली आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रा करण्यासाठी ज्या आपण तीर्थावळीचे अभंग पाहतो त्यावेळेस ते जातात, नामदेवरायांच्या सोबतीने ते प्रवास करतात, वारी करतायत, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी द्वैत भक्ती केलेली आपल्याला पाहायला भेटते. जी जीव आणि ईश्वर हे वेगवेगळे पहिलं बघितल्यानंतर एकच आहे ते अद्वैतातून समजलं त्यांना. जर आपण पाहिलं की आपण सुरुवातीला जो काय मनुष्य म्हणून आहे, ज्ञानेश्वर महाराज जर पाहिलं तर ते अजनसिद्ध आहेत, जलमताच ज्ञानी आहेत. तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी तुमच्या आमच्यासाठी भक्ती केलेली आहे. ज्ञानोबराय जलमताच परब्रह्म ज्ञानी आहेत किंवा परब्रह्माची त्यांना प्राप्ती आहे. पण तरीही संतांनी तुमच्या आमच्यासाठी साधना केलेली आहेत. संतांनी तुमच्या आमच्यासाठी हा जो काय हळूहळू एक 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 पायरी चढत आपण त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कृती केलेली आहे. तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी, त्यांनी काही ना काही कृती केलेली आहे. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी जी काही भक्ती केलेली आहे तो ज्ञानोबरांनी पाया रचलेला आहे. त्याचा आपल्याला असं म्हणता येईल जसं वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा जो काही पाया आहे तो प्रत्यक्ष ज्ञानोबरांनीच रचलेला आहे. पूर्वीचे जे काही म्हणजे अनेक संप्रदाय आहेत, अनेक पंथ आहेत, त्यांच्यामध्ये आजही आपण जर पाहिलं तर विशिष्ट प्रकारे अद्वैत भक्ती स्वीकारतात. विशिष्ट एका प्रकारे द्वैत आसन किंवा ते एकाच कोणत्या तरी मार्गावरती किंवा एका तत्वावरतीच ते चालतात. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला कलाटणी दिली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी द्वैत भक्ती स्वीकारल्यानंतर सुद्धा त्याची पुढं अद्वैत मध्ये रूपांतर केली आणि तीच अद्वैताला आपण कल्पित द्वैत म्हणा किंवा त्यालाच पुढं चिदविलास अशी ज्ञानोबरांनी मांडणी केलेली आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळं ही जे काही तत्वज्ञानाचा मूळ गाभा आहे तो मूळ गाभा हा ज्ञानेश्वर महाराजांकडून हा पुढे अनेक संतांना, जे काही वारकरी संप्रदायाचे आपले अनेक संत आहेत त्यांना तो प्राप्त झालेला आहे. आणि तो मग संत नामदेव महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, बहिणाबाई माता असन, जनाबाई माता असन, चोकोबराय असतील, रंका महाराज असतील, बंका महाराज असतील, हे जे काही अनेक संत आहेत, मग पुढे जाऊन निळोबराय असतील, बहिणाबाई माता असन, महिपती महाराज असतील, यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मग अशी ही जी काही तत्वज्ञानाचा जो मूळ गाभा आहे तो अत्यंत आपण जर पाहिलं तर प्रपंच आणि परमार्थ यांना सांगड घालणारा आहे. म्हणजे तो फक्त तत्वज्ञानापुरता किंवा गाथा आणि पोथ्या याच्या पुरता मर्यादित नाहीये. तो प्रत्यक्ष तुमच्या आमच्या जीवनामध्ये उतरणारा आहे. म्हणजे आपण वारीच्या वाटेवरती ज्यावेळेस चालतो त्यावेळेस काही द्वैती भक्ती पण येत ना, की जे द्वैतातनं भक्ती करतात, ज्यांना मूर्तीमधलाच देव समजतो. आणि अशी आहेत की मूर्तीच्या पलीकडचा जो संपूर्ण विश्वामध्ये परमात्मा आहे तेही ते जाणतात. आणि जे श्रेष्ठ भक्त आहेत ते मूर्तीतला सुद्धा देव जाणतात आणि जो सृष्टीतला देव आहे तोही जाणतात. मग तो जो जाणतात त्यालाच आपण चिदविलास म्हणतो. जे फक्त मूर्तीतला देव पाहतात त्यांची जरी द्वैत भक्ती असली तरी ते तेवढे श्रेष्ठ आहेत आणि जे मूर्तीतला आणि संपूर्ण सृष्टीमधला परमात्मा जाणतात तेही तेवढे श्रेष्ठ आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद किंवा कोणताही उच्च नीच प्रकारचा अधिकार या ठिकाणी संतांनी केला नाही. त्यामुळे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक जे काही वारकरी आहेत ते द्वैतामध्येही भक्ती करतात. तेच वारकरी पुढे जाऊन अद्वैतामध्ये आणि पुढे जाऊन चिदविलासमध्ये सुद्धा भक्ती करतात. त्याचमुळं आपला वारकरी संप्रदाय आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत विकसित संप्रदाय म्हणून आपल्याला पाहता येईल. असा हे जे स्वरूप आहे हे आपल्या ज्ञानोबरांनी दिलं आणि पुढे जाऊन तुकोबरांनी त्याच्यावरती कळस चढवला. व्यावहारिक ज्ञानातून आणि अभंग रचना करून त्यांनी कळस चढवला म्हणतात. हो, नक्कीच. आपण जर पाहिलं तर आज जर आपण पाहतो की व्यावहारिक जीवनामध्ये आज तुम्ही तरुण आहात, तुम्ही काही ना काही व्यवसाय करतात. मी IT फील्डचा आहे, त्यामुळं व्यावसायिकदृष्ट्या जे काही शिक्षण पाहिजे तेही मी घेतलेलं आहे. जर आपण पाहिलं तर अनेकांना असं वाटतं की परमार्थ म्हटल्यानंतर परमार्थ व्यवसाय म्हणा किंवा संपत्ती कमवण्यासाठी बंधन घालतो. पण तसं संत किंवा तसे तुकोबराय बंधन घालत नाही. जर आपण पाहिलं की तुकोबराय म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. तुकोबराय म्हणतात की ज्यावेळेस आपण संपत्ती कमवू ती संपत्ती तुम्ही कोट्यवधी कमवा, तुम्ही जगातले सर्व श्रीमंत व्हा, त्याला कोणच तुम्हाला बंधन घालणार नाही. पण ती संपत्ती तुम्ही खर्च करत असताना ती अत्यंत उदासीनतेने करा. कारण की संपत्ती अशी आहे की ती जशी येते तशी ती जाती सुद्धा.
आणि त्याच्याविषयी आपण नियंत्रण काही करू शकणार नाही. आणि प्रारब्धाची गती आहे, प्रारब्धाने किती संपत्ती आणि किती संपत्ती जाईल. मग संपत्ती कमवा, त्याच्याविषयी काहीच वाद नाही, पण ती उत्तम मार्गाने कमवा. खर्च करताना उदासीनतेने करा. त्याचा तुम्ही किती आली तरी हर्षित होऊ नका, खूप आनंदी होऊ नका, आणि गेली तरी तुम्ही खंत किंवा शोक व्यक्त करू नका, कारण की ती येते आणि संपत्ती जाती सुद्धा. त्यामुळं त्या संपत्तीच्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबऱ्यांनी सांगत असताना व्यावहारिक जीवनामध्ये आपली नैतिक बाजू, आपला व्यवहार, आपण जर बारकाईने आणखीन जर पाहायला गेलं, सगळे संत हे आपले बिझनेसमॅन आहेत. सगळे संतांनी व्यवसाय केलेला आहे. असे कोणतेच संत नाही की ते रिकामटेकडे आहेत, की त्यांनी फक्त लिखाण केले किंवा काही कामधंदा नाही म्हणून त्यांनी अभंगण ओव्या लिहित बसलेत. असे एकही संत आपल्याला पाहायला भेटणार नाही. आपल्या सगळ्या संतांनी आपला व्यवसाय, आपला प्रपंच हे पाहत पाहत आपला परमार्थ हा साधलेला आहे. आपले सर्वात त्याचं मोठं उदाहरण म्हणजे आपले कर्मयोगी असलेले संत सावतामाई महाराज. संत सावतामाई महाराजांनी ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये काम करत असताना पांडुरंगाच्या भेटीला नाही गेले, माझ्या कामामध्येच परमात्मा आहे, माझ्या कृतीमध्येच मी भगवंताला पाहतो, ही जो काही दृष्टिकोन त्यांनी कितव्या शतकामध्ये दिलाय? 12व्या शतकामध्ये दिलेला आहे. 12व्या-13व्या शतकामध्ये ज्यावेळेस त्यांनी तो दृष्टिकोन आपल्या सर्वांनी दिलेला आहे, त्याचं कारणही तसं आहे की त्या कालखंडामध्ये भयंकर असं परिस्थिती होती की इस्लामचं आक्रमण आलं होतं. आपली अनेक मंदिरं तोडली जात होती आणि त्या कालखंडामध्ये ज्या ठिकाणी मंदिरं राहत नाही, आणि त्यावेळेस मग आपले जे काही संपूर्ण समाज आहे, जे काही भक्त आहेत, त्यांना जर मार्गदर्शन करणारा जर कोण असेल किंवा त्यांना भगवंताचं मंदिर राहत नसेल, तर मग आपल्याला वाचवणारं कोण आहे, हा खूप मोठा प्रश्न त्यावेळेस होता. आणि त्यावेळेस आपल्या कर्मामध्येच भगवंत आहे, आपल्या कृतीमध्येच भगवंत आहे, जरी मंदिर नसलं तरी तुमच्या कृतीमध्ये भगवंत आहे, हे शिकवणारे आमचे सावतामाई महाराज आहेत. त्यामुळे त्या कालखंडामध्ये सुद्धा आमच्या देशाचं संरक्षण, आमच्या संस्कृतीचं, आमच्या धर्माचं संरक्षण आमच्या संतांनी त्यांच्या ज्ञानाच्या, तत्वज्ञानाच्या आणि त्यांच्या भक्तीच्या चळवळीमधनं केलेलं आहे, हे आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे पुढे जाऊन पुन्हा मंदिरं तर उभी संतांनीच केलीत. स्वतः जगद्गुरु तुकोबऱ्यांनी पांडुरंग परमेश्वराचं मंदिर देहूमध्ये बांधलेलं आहे. स्वतः तुकोबऱ्यांनी आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. एवढंच काही धामणगावला जगद्गुरु संत तुकोबऱ्यांनी पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा केलेली आहे. म्हणजे आमच्या संतांनी पुन्हा मंदिर सुद्धा बांधलेलीच आहेत. पण ज्या कालखंडामध्ये कोणताही राजा या देशावरती नव्हता किंवा या समाजामधला, हिंदू धर्मातला कोणताही राजा त्यावेळेस नव्हता, त्यावेळेस आमच्या संतांनी आपल्या देशाचं संरक्षण, धर्माचं संरक्षण त्यावेळेस केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे संतांनी आपल्या कृतीतनं हे दाखवून दिलेलं आहे. आमच्या गोरोबा काकांनी मडकी घडून प्रपंचही केलेला आहे, परमार्थही केलेला आहे. आमच्या नरहरी महाराजांनी त्यावेळेस सोनं घडवलेलं आहे. म्हणजे आमचे सगळे संतांनी, तुकोबऱ्यांनी मगाशी म्हटलं की महाजनिकीचा व्यवसाय केलेला आहे, सावकारकी पाहिलेली, तुकोबऱ्यांनी दुकानाचा व्यवसाय केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या नाथ महाराजांची तर जहागिरी होती. म्हणजे नाथ महाराज यांची जहागिरी असताना नाथ महाराजांनी त्यावेळेस लोकांना अन्नदान करून, त्यावेळेस ते भागवत सांगणं असन, त्यावेळेस भारुड सांगणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस केलेल्या आहेत. म्हणजे फक्त संत ज्ञानेश्वर महाराज आदी भावंड जर आपण पाहिलं, ते संन्यासी असल्यामुळं त्यांचा कोणता नाही, पण सगळे संत हे बाकीचे सगळे व्यावसायिक आहेत, प्रापंचिक आहेत.